नमस्कार. आज आपण आलो आहोत मेडिकॉर हॉस्पिटल येथे. जाणून घेऊया किडनी विकारांबद्दल डॉक्टर राहुल रुईकर यांच्याकडून, जे मेडिकॉर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे किडनी विकार तज्ञ आणि किडनी प्रत्यारोपण तज्ञ म्हणून कार्यरत आहे. नमस्कार सर. नमस्कार. किडनीचा आजार झाला की लक्षणं लगेच दिसून येतात का? नाही, बऱ्याच वेळेला जोपर्यंत किडनी 70 ते 80% डॅमेज होत नाही तोपर्यंत किडनीच्या आजाराची लक्षणं दिसत नाहीत. किडनीच्या आजाराचं निदान लवकर व्हावं याच्यासाठी नियमित तपासण्या करणे अत्यंत आवश्यक आहे. जास्त पाणी पिल्याने आपली किडनी निरोगी राहते. जास्त पाणी पिणं हे प्रत्येकासाठी उपयुक्त नाही. जे हार्टचे पेशंट आहेत किंवा किडनीचे पेशंट आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पाणी प्यायला हवं. ओके. आणि मधुमेह आणि बीपी असणाऱ्या लोकांनाच फक्त किडनीचे आजार होतात असा पण काही जणांचा गैरसमज असतो. नाही, बीपी आणि शुगर हे 2 किडनी आजाराची प्रमुख कारणं आहेत, पण अनुवांशिक कारणांमुळे तसेच काही औषधांच्या गैरवापरामुळे किडनीचे आजार उद्भवू शकतात. मीठ कमी खाल्ल्याने बीपी किडनीचे आजार होत नाहीत असं पण काही आहे का? नाही, आपल्या जेवणामध्ये मीठ आवश्यक आहेच आहे. मिठाचा पूर्णपणे वापर टाळणं हे चुकीचं आहे. मीठ हवं पण मॉडरेशनमध्ये. ओके. प्रमाणात खायला हवं. मीठ हवं पण प्रमाणामध्ये. ओके, ठीक आहे. काही लोक युरिन टेस्ट जे आहेत, काही किडनीचे आजार उद्भवल्यानंतर युरिन टेस्ट करतात त्यांची, तेव्हा ती नॉर्मल येते. तर मग अशा लोकांना असं वाटतं की युरिन टेस्ट नॉर्मल आली म्हणजे आमचं किडनीचा आजार पण नॉर्मल आहे. तर हे कितपत खरं आहे? नाही, फक्त लघवीक तपासणी नॉर्मल असणं म्हणजे किडनीचा आजार नाही असं नाही. किडनीचे आजार निदान करण्यासाठी बऱ्याच वेळेला रक्तातली तपासणी, युरिया, क्रिएटिनिन, GFR तसेच पोटाची सोनोग्राफी या काही गोष्टी कराव्या लागतात.